नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी, सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी। सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवसूर्य न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ। सूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। लोहगाव मंडळामध्ये रॉयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन, महसूल विभागाचे दुर्लक्ष। पैठण तालुक्यातील बिडकीन हद्दीत DMIC प्रकल्प उभारत असून अनेक लहान मोठ्या कंपनीने बांधकाम सुरू केलेले आहे। यासाठी लागणारा मुरुम, दगड, माती असे नैसर्गिक गौण खनिज बांधकामासाठी लागत असल्याने बिडकीन शेजारी असलेल्या लोहगाव मंडळमधील तोंडोळी गावालगत जैनपूरमध्ये असलेले गट नंबर 80-81 मधील पाझर तलावामधून मागील 14 जानेवारीपासून फक्त 200 ब्रास मुरुमाची बांधकामासाठी पैठण तहसीलमधून गौण खनिज उत्खनन करण्यासाठी रॉयल्टी काढण्यात आली असून आतापर्यंत या पाझर तलावातील अंदाजे 1500 ते 2000 ब्रास मुरुमाचे अवैधरित्या रॉयल्टीच्या नावाखाली अवैध उत्खनन सर्रासपणे दिवस रात्र नियमबाह्य पद्धतीने शासनाची व महसूल विभागाची दिशाभूल करून मुरुम माफिया करताना दिसून येत आहे। पाझर तलावाकडे आजपर्यंत नियमानुसार तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांनी कुठलीही भेट देऊन पाहणी न करता रॉयल्टीनुसार उत्खनन झालेले मोजमाप करताना दिसून आलेले नाही। त्यामुळे नैसर्गिक पाझर तलाव, तळे, ओढे याची चाळणी झालेली दिसत आहे। बिडकीन व लोहगाव मंडळामध्ये दिवस रात्र गौण खनिज अवैधरित्या 100 ते 200 ब्रास रॉयल्टीच्या नावाखाली तहसीलमध्ये नंबर देण्यात आलेल्या वाहनाव्यतिरिक्त दुप्पट वाहने, हायवा, JCB उत्खनन करताना व वाहतूक करताना स्पष्टपणे दिसून येत आहे। 3 दिवसापूर्वी अशाच अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाखाली एका हरणाचा जागीच अपघातात चिरडून मृत्यू झाला आहे। नवसूर्य न्यूज नेटवर्कसाठी लोहगाव, पैठण। नवनवीन ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या। पुन्हा भेटूया लवकरच। नवसूर्य न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ।